आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की अनेक मुद्द्यांवरती जे आहे ती राजू, या संदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण बघतोय की दुपारी 3 वाजेपर्यंत जागा रिकामी करण्याचे तात्काळ रिकामी करण्याचे निर्देश कोर्टाकडून दिले जात आहेत, परंतु या संदर्भात खरंच काही पावलं उचलली जाऊ शकतात का? आंदोलनकर्त्यांकडून या आदेशाचं पालन खरंच होऊ शकतं का? कारण 3 वाजेपर्यंत म्हणजे अवघे 2 तास आता शिल्लक राहिलेले आहेत। अगदी पाहतोय आपण, कालच कोर्टाने स्पष्ट सांगितलं होतं का 3 वाजेपर्यंत कारवाई करा आणि आता पुन्हा एकदा 3 वाजेपर्यंत माहिती नाही तर आम्ही कारवाई करणार, अशा प्रकारचं जे आहे ते पुन्हा एकदा कोर्टाने म्हटलेलं आहे। कायद्यात जे काही आहे त्यानुसार आम्ही कारवाई करणार, कोर्टाच्या अवमानाची कारवाई करणार, आम्ही शांत आहोत, आम्ही कायद्याचं पालन करतोय असं सुद्धा जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे 3 वाजेपर्यंत कोर्टासमोर जे आहे ते राज्य सरकारला सांगावं लागणार आहे। काल ज्या ज्या मुद्द्यांवरती निर्देश दिलेले आहे, ज्या ज्या कोर्टाने निर्देश दिलेला आहे त्याचं पालन केलं आहे का, पालन केलं नसेल तर पोलिसांनी नेमकी काय कारवाई केलेली आहे, या सगळ्याची माहिती जी आहे ती 3 वाजेपर्यंत कोर्टाच्या समोर द्यायची आहे। त्यामुळे साहजिकच आहे की राज्य सरकारला आता ही संपूर्णपणे माहिती जी आहे ती द्यावी लागणार आहे। स्थानिकांना शांततेत राहू द्या, मुंबई उच्च न्यायालयाने म्हटलेलं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आपण पाहतोय की या सगळ्या याच्यामध्ये हे सगळे मुद्दे येत असताना पुन्हा एकदा वकिलांनी म्हटलेलं आहे की आम्ही शांत आहोत, आम्ही कायद्याचं पालन करतोय, असं आंदोलनकर्त्यांच्या वकिलांचं जे आहे ते म्हणणं आहे। मात्र हे सगळं असलं तरी जे अजूनही जागा काही खाली करण्यात आलेल्या नाहीत, तिथून आंदोलक जे आहेत ते बाहेर पडलेले नाहीत, त्याच्यावरती सुद्धा काय कारवाई केलेली आहे हे सुद्धा राज्य सरकारला द्यावं लागणार आहे। 3 वाजेपर्यंत या सगळ्या निर्देशाचं पालन झालं का हे सुद्धा राज्य सरकारला जे आहे ते कोर्टामध्ये सांगायचं आहे। त्यामुळे आपण पाहतोय की हे सगळं जे आहे ते याच्यावरती कालच्या निर्देशावरती पालन होतंय की नाही याच्यावरती बारीक नजर जी आहे ती कोर्टाची असलेलं पाहायला मिळते। लोकांच्या मनात सुद्धा भीतीचं वातावरण आहे, ते घराबाहेर पडू शकत नाही असा सुद्धा मुद्दा जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित केलेला पाहायला मिळतोय। खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने ही सुद्धा अतिशय महत्त्वाची टिप्पणी केली आपल्याला पाहायला मिळते, कारण स्वतः मुंबई उच्च न्यायालय म्हणतंय की लोकांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण आहे, त्यामुळे ते घराबाहेर पडू